नमस्कार, सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर आता आपण आहोत वेंगुर्ल्यामध्ये आरवली गावात, अगदी वेतोबाच्या मंदिराच्या एक अर्धा किलोमीटर पुढे आहोत। काल आपण आलो कोस्टल वेने पूर्ण देवदर्शन करत आलो आणि त्यानंतर मग इथे स्टे केला। आता आपण पहिलं आरवलीच्या वेतोबाला जाणार आहोत, तिथे त्याचं दर्शन घेणार आणि त्यानंतर पुढे जाणार आहोत। जी आमची कुलदेवी आहे आई माऊली सातारडा गावातील, तर तिथे जाणार। त्यानंतर मग गोव्यामधील शांतादुर्गा आणि मंगेशी टेम्पलला जाणार आहोत। आता कसं प्रवास होतो ते बघूया। काल जे आम्ही आलो तर माहेर होमस्टेमध्ये राहिलो। बऱ्यापैकी हा होमस्टे आहे, सध्या त्यांचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे आणि यांचे जे रेट्स आहेत ना, तर ते 800 रुपये नॉन AC आहेत आणि 1500 रुपये AC आहेत। हे फिक्स रेट आहेत। त्यांना मी विचारलं ना तर त्यांनी सांगितलं फिक्स रेट आहेत। त्यांचे टोटल 10 रूम्स आहेत, तर त्यातले जे 2 रूम्स आहेत तर ते फक्त इंडियन टॉयलेटचे आहेत, बाकी 8 रूम जे आहेत तर ते वेस्टर्न टॉयलेटचे आहेत आणि फक्त 2 रूम हे AC आहेत। त्यांचं पार्किंग देखील आहे आणि त्यांचं रेस्टॉरंट देखील आहे। म्हणजे काल आम्ही जेवलो रात्री, तर मग व्हेज थाली जेवलो। 100 रुपयाला थाळी होती, त्यात 2 चपात्या, 2 भाज्या, डाळ भात, लोणचं, पापड अशा पदार्थांचा समावेश होता। आता सकाळी आम्ही नाश्ता केला, त्यामध्ये कांदा पोहे होते। साधारण हे ऑर्डरप्रमाणे मिळतं, कारण कस्टमरची याचा थोडी कमी असते, कारण आता त्यांचा ऑफ सीझन चालू आहे, त्यामुळे ऑर्डरप्रमाणे जेवण ते फक्त घेतात। आणि तसं हे रूम बघायला गेलं ना तर ओके आहेत, म्हणजे 800 आणि 1500च्या मानाने ओके आहेत। त्यांचं रिनोव्हेशन करणार आहेत। आता मी तुम्हाला ह्या जे माहेर जे होमस्टे आहे तर त्या रूमची टूर देणार आहे। तर रूम्स कसे आहेत ते तुम्ही देखील बघा, म्हणजे तुमच्या देखील लक्षात येईल। पण मी एक स्पेशली म्हणजे रिकमेंड करेन की तुम्ही इथे येऊन राहू शकता। जो मंदिर आहे वेतोबाचं, तर मंदिरापासून पुढे शिरोडा रोडला अर्धा किलोमीटर बरोबर डाव्या बाजूला हे माहेर होमस्टे आहे। म्हणजे 800 आणि 1500च्या मानाने इट्स ओके। तर बघूया आता आपण देवदर्शनाला निघालोच आहोत। तर कसा प्रवास होतो ते तुमच्या लक्षात येईलच, पण प्रवास जास्त दाखवेन न दाखवेन मला माहीत नाही। पण आता इथून निघूया, पहिले आपण ह्या रूमची टूर देतो आणि नंतर मग पुढच्या प्रवासाला निघूया। तर आपण जिथे राहिलो होतो तर हा रूम आहे, हा 3 बेड आहे। इथे 3 जण अगदी आरामात झोपू शकता। हे कप्पर देखील दिलेला आहे सामान ठेवायला। हे बघा, इथे सामान तुम्ही आरामात ठेवू शकता। इथे 2 खुर्च्या देखील आहेत, TV आहे आणि टॉयलेट बाथरूम आहेत ना, इथे बेसिन आहे। या बाजूला बाथरूम आहे, बऱ्यापैकी सुस्थितीत आहे। मध्ये बेसिन, इथे मिरर आहे आणि या बाजूला कमोड टॉयलेट आहे। म्हणजे 800च्या मानाने बऱ्यापैकी रूम आहे। तर समोर जो रोड गेला तिथे अर्ध्या किलोमीटरवर आरवलीमधील वेतोबाचं मंदिर आहे आणि हा रस्ता गेला शिरोड्याकडे गेला आणि इथेच हे माहेर रेस्टॉरंट आणि माहेर होमस्टे आहे। तर आता आपण माहेर होमस्टेमधून बाहेर पडतो, चेकआउट केला। तर यांचं चेक इन साधारण एक 11-12 वाजता असतं आणि चेकआउट एक 10:30 पर्यंत असतं, पण आपण आपल्याला 11 वाजेपर्यंत दिला होता। पण आता आपण बरोबर 10:15ला चेकआउट करून पुढे निघालोय। पहिला आपण जाणार आहोत वेतोबा मंदिरामध्ये, वेतोबाचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर पुन्हा असे मागच्या बाजूला आपण सातारड्याला माऊलीला जाणार आहोत। समोरच आहे वेतोबाचं मंदिर, हे समोरच इथे मंदिराची कमान आहे। तर आता आपण आज जाऊया आणि वेतोबाचं दर्शन घेऊया। तर आताच आपण आरवलीमधील वेतोबाच्या मंदिरात गेलो होतो।
तर हे आरवली जे ठिकाण आहे तर ते वेंगुर्ला मुख्य शहरापासून साधारण 12 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथेच श्री क्षेत्रपाल वेतोबाचं मंदिर आहे. मंदिरात जसं तुम्ही प्रवेश करताना एक वेगळी आध्यात्मिक अनुभूतीचा तुम्हाला नक्कीच भास होतो. देव वेतोबा तिथे आहे, साक्षात आहे, तर असा तुम्हाला नक्कीच भास होईल. वेतोबाची मूर्ती साधारण 9 फूट आहे आणि पूर्णपणे आज आपण जेव्हा लांबून बघतो ना, खरंच एक भारदस्त मूर्ती वाटते आपल्याला. जसं जसं तुम्ही आवारात प्रवेश कराल तसे केळ्याचे घड तुम्हाला दिसतील, कारण वेतोबाला केळ्याचा घड अर्पण केला जातो. फार दूर दूरहून माणसं वेतोबाच्या दर्शनाला येतात आणि नवसाला पावणारा देव म्हणून वेतोबाची ख्याती दूरवर पसरलेली आहे. आणि दुसरं म्हणजे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे वेतोबाला चामड्यांचे चप्पल अर्पण करण्याची प्रथा आहे. अशी मान्यता आहे की भक्तांचं रक्षण करण्यासाठी देव वेतोबा चप्पल घालतो आणि चतुर्सीमेवर भ्रमंती करत असतो, गाव भ्रमंती करत असतो भक्त रक्षणांसाठी. आणि काही कालावधीनंतर ह्या चपला खालून झिजल्याचं देखील दिसलेलं आहे. जे आपण गाभाऱ्यात जे कपाट आहेत, काचेचं कपाट, तर त्यामध्ये चप्पल ठेवलेल्या आहेत त्या साधारण 100 ते 150 वर्षापूर्वीच्या आहेत आणि त्या चक्क झिजलेल्या स्थितीत आहे. याचा अर्थ असा आहे की हा देव अत्यंत जागृत आहे आणि गाव भ्रमंती करण्यासाठी किंवा भक्तांचं रक्षण करण्यासाठी चपलांचे जोड घालून तो फिरत असतो अदृश्य रूपाने. तर असं हे जागृत देवस्थान खरंच तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या. वेंगुर्ल्यामधून 12 किलोमीटर अंतरावर आहे. तर आता आपण पुढचं मार्गस्थ होतोय आणि सातर्ड्याला जाऊन आई माऊलीचं दर्शन घेतोय, जी आपली कुलस्वामिनी आहे. तर चला आता आपण पुढे जाऊया. तर आता आपण सातारड्यामध्ये आलेलो आहोत आणि सातारड्यामधील माऊलीचं आपण दर्शन घेणारच आहोत. तत्पूर्वी माऊलीच्या मंदिर आपण जाण्याआधी इथे रवळनाथाचं जे मंदिर आहे तर ते लागलेलं आहे. तर पहिलं रवळनाथाचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर मग आपली कुलदेवी कुलस्वामिनी माऊलीच्या दर्शनाला जाऊया. इथे पूजेचे साहित्य देखील मिळतं. हे आहे रवळनाथाचं मंदिर. माऊलीच्या मंदिरात जाण्याआधी रवळनाथाचं मंदिर लागलं. खूप छान असा एक अनुभव आला या मंदिरात जाऊन. रवळनाथाचं दर्शन घेतलं. असं म्हटलं जातं की हा मूळ रवळनाथ आहे आणि आतमध्ये जो एक खांब आहे रवळनाथाच्या, म्हणजे जे गाभार आहे त्याच्या बाजूला एक खांब आहे. असं म्हटलं जातं की जर आपल्या याच्यामध्ये वाईट शक्ती असेल तर ती वाईट शक्ती त्या खांबाला चिकटून राहते आणि त्यामध्येच विलीन होते. जबरदस्त अनुभव आला. चला आता आपण पुढे जाऊया आणि आपल्या कुलदेवी कुलस्वामिनी माऊलीच्या दर्शनाला जाऊया. तर आत्ताच आपण रवळनाथाच्या मंदिरातून आलो. रवळनाथाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आपण अगदी या मंदिराच्या बाजून एक रस्ता जातो, तो थेट आपली कुलदेवी माऊलीच्या मंदिरापर्यंत जातो. तर या रस्त्याने आपल्याला सरळ जायचं आहे. चला आपण मंदिराजवळ आलेलो आहोत. मजल दल मजल करत शेवटी आपण पोचलो मंदिराजवळ. तर हे आहे माऊलीचं मंदिर. तर हे आई माऊलीचं देऊळ आहे, मंदिर आहे. तर असा परिसर आहे बाहेरचा आणि आता आपण आत जाऊन माऊलीचं दर्शन घेऊया.
तर मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला इथे देवींचे मूर्त्या दिसतात. त्यानंतर आतमध्ये गाभाऱ्यात विराजमान आहे ती आहे आई माऊली देवी. चिंता कैसे निवारणता सहित कलिबल दहन हेतु सहित अन्य इष्ट कामना वासना प्रत्यर्थ. नाव सांगा सगळं. अशोक सदानंद पाटील. महत्वाचा पदा म्हणजे माता पुरुषोत्तम महापुरुष रवळनाथ माऊली पंचायत. आपण दीर्घवर्षी आहात, आपल्याकडून अनुभवती आहात. आपल्या संस्काराची ज्ञानिष्ठ देवता ब्राह्मण मूळ पुरुष भूतनाथा सहित पंचकृषीच्या अनिष्ट देवता त्यांची सवारी वारी आपली यांची असणारी गडबडी व्हावी असा हा योग आपण सर्वात जातात. आज असणारी अष्टमी सप्तमीची काही तिथी आहे ती त्यानुसार ह्या कृपा वाढावी हा विशेष योग व्हावा. विशेषतः आपले यांचे आणि असणारे काही अनेक प्रकारचे दोष त्रास बाधा आहेत त्याचे निसर्ग व्हायच्या गोष्टी आहेत, जे कर्तव्याच्या गोष्टी आहेत त्यांना पुनः सांभाळा, यश द्या, वृद्धी करा, प्रज्ञा करा, वाढवा आणि कायावाच्या मन वेळ समाधान त्यांच्याकडे पोचावे अशी व्यवस्था होऊ दे. कृपा शुभापर्यंत सांभाळा. शुभम भवतु. देवता स्वरूपात पाटलांचे देव आहेत, गुरुतत्व आहे. शेगावजी जे गणे महाराज आहेत ते तुमचे गुरुतत्वातले आहेत. समस्त पाटलीकडून मिळाला कमी काय पडत नाही. पाटलांनी सांभाळलं. तर आता आपण साताराड्यामध्ये आहोत. आरवलीतून साताराडा हे अंतर साधारण 17 ते 18 किलोमीटर आहे. मॅप बाबांच्या सोबतीने आपण एकदम करेक्ट डेस्टिनेशनला आलो. बरेच दिवसांची एक अपूर्ण अशी इच्छा होती की आई माऊलीचं अर्थातच आमच्या पाटील घराण्याची कुलस्वामिनी कुलदेवी आई माऊली देवीचं दर्शन घ्यायचं. ती आज इच्छा पूर्ण झाली. कसं असतं, योग हे घडून येत नसतात, ते कधी कधी घडवावे लागतात. किंवा जेव्हा देव आपल्याला भेटीला बोलवतो तेव्हाच आपण देवाची भेट घेऊ शकतो. तर असा काहीसा योग जुळून आला आणि आम्ही सहपरिवार सहकुटुंब माऊलीचं दर्शन घेतलं. तर एक वेगळा अनुभव इथे आला. खरंच एक वेगळी मनशांती लाभली. कसं आहे, प्रत्येकाने दरवर्षी आपले कुलदैवत किंवा कुलस्वामिनी आहे ना, तर तिचं दर्शन घेतलं पाहिजे. तर आम्ही देखील पहिल्यांदा आलो होतो आणि एक वेगळा भास, एक वेगळी जी तृप्ती म्हणतात तर ती आम्हाला नक्कीच लाभली. तर इथून आता पुढे जातोय. अर्थातच माझी बायको मयेकर घराण्यातली आहे, तेव्हा तिची जी कुलस्वामिनी कुलदेवी आहे ती आई केळबाई आहे. तर इथून आपण केळबाईला जाणार आहोत आणि तिथून नंतर मग शांतादुर्गा मंगेशी. कसा प्रवास घडतोय ते बघूया. आणि आता आपण साताऱ्यातून बाहेर पडल्यानंतर मुंबई गोवा हायवेला लागलेल्या अर्थातच आपण आता गोव्यामध्ये प्रवेश केलेला आहे. थोडंसं मागे काम चालू होतं, दरड कोसळली होती, त्यामुळे जो जुना हायवे आहे तिथून आपल्याला यावं लागलं साताराच्या थोडं पुढे आल्यानंतर. आणि इथून पुन्हा दुहेरी वाहतूक सुरू होते. तर आता आपण येऊन पोचलोय मयेकरांची कुलस्वामिनी कुलदेवी केळबाई देवीच्या मंदिराच्या इथे. तर समोरच आहे केळबाई देवीचं मंदिर. आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. आणि हे केळबाई देवीचं मंदिर मये गावात आहे. संपूर्ण हा असा आजूबाजूचा परिसर मंदिराच्या भव्य दिव्य असं समोर केळबाई देवीचं मंदिर.
तर केळबाई देवीच्या मंदिराचा सभामंडप हा भव्य दिव्य आहे आणि नूतनीकरणाचं काम बहुतेक चालू असावं. आणि हे जे खांब आहेत ना त्याची भव्यता आणि दिव्यता अशी बघूनच कळते, कारण मोठे खांब आहेत ते. आणि हा असा सभामंडप आणि इथे केळबाई देवीच्या मंदिरात आलो होतो आणि इथे बघताय लॉक आहे, म्हणजे मंदिर बंद झालं 1:30 वाजता. आणि आतमध्ये ही केळबाई देवी आहे. बॅड लक असो, नेक्स्ट टाइम बघूया कसं. बाहेरूनच दर्शन घेतोय आणि इथून पुढे जातोय आता. तर आलो होतो इथे मये गावात केळबाईचं दर्शन घ्यायला. आम्ही यायच्या आधीच मंदिर बंद झालं होतं, पण मला असं सांगावंसं वाटतंय की एवढ्या लांबून लोक येतात आणि देवीच्या दर्शनाला येतात आणि मंदिर बंद असतं. साधारण 300-350 किलोमीटरचा प्रवास करून इथे देवीच्या दर्शनाला येतात, पण मंदिर बंद. एवढ्या लांबून येणाऱ्या भक्तजनांसाठी मंदिर खुलं पाहिजे, पण काही कारण असतील मला माहीत नाही, पण असं व्हायला नाही पाहिजे. कारण अगदी अत्यंत भक्तिभावाने माणूस इथे येत असतो आणि मग असं मंदिर बंद म्हटल्यावर थोडंसं एक डिसअपॉइंटिंग गोष्ट आहे. तर ह्या गोष्टीचा जरूर विचार व्हायला पाहिजे. थोडंसं निराश झालो मी, कारण एवढ्या लांबून आलो आणि देवीचं दर्शन नाही मिळालं. असो ठीक आहे, नंतर येऊ तेव्हा नक्कीच व्हिजिट करेन. आणि सगळ्यांना असं विनंती आहे की जर तुम्ही येत असाल ना दर्शनाला तर जरा लवकरच या, कारण 1:30 वाजता इथे मंदिर बंद होतं आणि त्यानंतर खुलं होत नाही. पण मंगळवारचं मला वाटतं 1-1:30 वाजता बंद झालं ना तर संध्याकाळचं ते दर्शनासाठी खुलं होतं. असो, तर ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवूनच मग दर्शनाला यायचं. तर दुरूनच आई केळबाई देवीच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊन आपण इथून प्रस्थान करूया. खरंच अतिशय दुःखद बाब आहे की मंदिर बंद असतं. असो, नंतर आपण येऊ, नंतर विजिट असेल तेव्हा मात्र ही गोष्ट कटाक्षाने पाळू आणि लवकर येऊ. तर सप्तकोटेश्वर मंदिर इथेच आहे आणि याच्या ज्या बाजूच्या भिंती आहेत तर तिथे ही माहिती दिलेली आहे. ही संपूर्ण अशी माहिती दिलेली आहे. आणि हे जे देवस्थान आहे तर ही जी भूमी आहे तर ती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. ह्या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिलेली होती. अर्थातच सप्तकोटेश्वराचं दर्शन देखील घेतलं होतं महाराजांनी. तर छान मंदिर आहे, नक्की आलात तर नार्वे या गावातील या सप्तकोटेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. आणि हा संपूर्ण असा हा मंदिराचा परिसर. समोरच सप्तकोटेश्वराचं मंदिर आहे आणि इथे बाजूलाच हा तलाव आहे. तरी सर्व सूचना आहे, या सूचनेचे पालन करायचं आहे सर्वांनी. समोरच आहे गोव्यातलं प्रसिद्ध देवस्थान मंगेश देवस्थान. समोरच इथे दीपमाळ आहे आणि हे मंदिराच्या आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी सक्त मनाई आहे. त्यामुळे
आतमध्ये शूट करता आला नाही, पण बाहेरून तो शूट करतोय. हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे, खूप छान पद्धतीने किंवा छान दिसणारा परिसर आहे. कधी गोव्यात आलात तर मंगेश देवस्थानाला नक्की भेट द्या. तर आता आपण श्री शांतादुर्गा मंदिरात आलेलो आहोत आणि समोरच हे तलाव आहे आणि त्या बाजूला मंदिर. हे आहे शांतादुर्गा मंदिर. मंदिराचं जे आवार आहे ते भव्य आणि प्रशस्त आहे. हा संपूर्ण मंदिराचा आवार आहे. इथे समोरच कॅन्टीन देखील आहे. आणि हे मंदिराचं प्रवेशद्वार. आतमध्ये शूटिंग करण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे शूटिंग करण्यास मिळालं नाही, पण बाहेरून तुम्हाला आवार मी नक्कीच दाखवू शकतो. सनई चौघड्यासारखं वाजंत्री इथे वाजवलं जात आहे. अर्थातच ते पारंपरिक असणार. आणि बाहेरूनच शांतादुर्गा मंदिराचं आणि कळसाचं दर्शन घ्या. कधी गोव्यात आलात तर नक्की या मंदिराला व्हिजिट करा आणि शांतादुर्गा मातेचं दर्शन घ्या. तसं बघायला गेलं तर मंगेश आणि शांतादुर्गा ही मंदिरं बहुतांशी म्हणजे या मंदिरात साम्य आढळतं. समोरचे दीपमाळ देखील भव्य दिव्य आहे या मंदिराच्या. तसेच मंगेश मंदिराच्या देखील मंदिरासमोरील जी दीपमाळ आहे ती देखील भव्य दिव्य आहे. शुभ सकाळ मंडळी. आता आपण आहोत बागा बीच जवळ स्टे केलेला आहे. काल संध्याकाळी एक 8 वाजता इथे बागा बीच जवळ आलो. खूप थकलो होतो म्हणून मग व्हिडिओ शूट नाही केला, तर मग आत्ता व्हिडिओ शूट करतोय. काल आपण पाहिलं की मंदिर आपण पाहिले. पहिलं आरवलीच्या वेतोबाचं दर्शन घेतलं, त्यानंतर मग माऊलीचं दर्शन घेतलं जी आमची कुलस्वामिनी कुलदेवी आहे. आणि त्यानंतर मग केळबाई देवीला गेलो होतो, पण केळबाई देवीचं मंदिर बंद असल्यामुळे आम्हाला प्रॉपर दर्शन घेता नाही आलं. असू दे, काय कारणं असतील तर आपण नंतर मग पुन्हा येऊ, तर केळबाईचं दर्शन घेऊया. आणि त्यानंतर मग शांतादुर्गा मंगेशी तर ह्या मंदिरात गेलो होतो. खूप छान वाटलं, कारण बरेच दिवसांनी 2018ला मी शांतादुर्गा आणि मंगेश मंदिरात गेलो होतो. त्यानंतर मी आत्ता ह्या 2025ला आलो आहे. खूप छान वाटतं गोवा फिरताना. तुम्हाला तर माहितीच आहे गोवाचं क्राऊड आणि गोव्यामधील ओव्हरऑल वातावरण. तर खूप छान वाटलं. मंदिरात गेलो आणि दर्शन घेतलं देवांचं. तर नक्की तुम्ही कधी व्हिजिट असेल तुमची तर या मंदिरांना नक्कीच भेट द्या. वेंगुर्ल्यामधील आरवली गावातील वेतोबाचं दर्शन नक्की घ्या. खूप प्रसन्न आणि छान वाटतं. आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर देखील आहे आणि वेतोबाची भव्य दिव्य मूर्ती आपल्यासमोर जी असते ना, खरंच खूप मन प्रसन्न होतं. वेतोबा आपल्यासोबत आहे, आपल्या भक्तांवर त्याचं कृपादृष्टी आहे आणि भक्तांचं सदैव तो रक्षण करत असतो. तर आता व्हिडिओत तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.